हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सुरेखा चनेकर माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर अजून एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर मी इथं आज ह्या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग दाखवणार आहे। ह्या ब्लाऊजचे इथं मापाला दिलेलं ब्लाऊज आहे आणि अजून 3 ब्लाऊज आहेत, एकच कस्टमरची आहे ती आणि हा सुद्धा मीच स्टिच केलेला ब्लाऊज आहे। तर आता मापाला दिलेला आहे हा ब्लाऊज, ह्या मापानुसारच इथं मला हा 2 ब्लाऊज आणि ह्या साडीमधला ब्लाऊज शिवायचा आहेत। 4 ब्लाऊज एकच कस्टमरने दिलेला आहेत, फक्त माप 2 आहे ती। 3 ब्लाऊज एका मापाने शिवायचं आणि एक ब्लाऊज एका मापाने शिवायचं। तर सगळ्यात अगदी ही ब्लाऊजची कटिंग करून घेते। तर अगोदर मी इथं स्लीवची कटिंग करून घेते, तुम्ही बघू शकता 9.5ची तयार आहे। तर इथं मी 1 इंच प्लस करून मार्जिंगसाठी 1 इंच घेऊन मी इथं 10.5 वर मार्क करून घेतलं। त्याच्यावर मी इथं 3 इंचचा पप रेडी करणार आहे। तर तुम्हाला इथं जास्त पप हवे असले तर तुम्ही इथं 4 ते 5 इंच घेऊ शकता। मी मध्यम ठेवणार आहे, त्यासाठी इथं 3 इंच घेतलेलं आहे वाढून। तर इथं 3 इंच घेतलं, त्याच्यानंतर इथं कटिंग करून घेते सरळच इथं। त्याच्यानंतर मी इथं मार्किंग करून घेते स्लीवचं। तर मला इथं रुंदी कमी पडते, परत मी अटॅच करून घेणार आहे। सध्या मी आता असंच कटिंग करून घेते। तर इथं आर्महोल खोल मी 3-3.25 इंचवर घेते, 3.5 इंचवर घेतलं। हेवी साईज आहे, छातीचं माप 9 इंच आहे, त्यासाठी मी इथं तर अशा पद्धतीने न घालता अलीकडं आहे तशा पद्धतीने इथं आकार द्यायचा आहे आपल्याला पफ स्लीवसाठी। तर हेवी साईज आहे, 9 इंच छातीचा माप आहे, त्याच्या अनुसारानेच इथं मी इथं कटिंग करून घेणार आहे पूर्णपणे। 5.25 इंच बाहीची रुंदी आहे, त्याच्या पुढं मी 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं आणि इथं अशा पद्धतीने कटिंग करून घेते। खूप सोपी पद्धत आहे। तुम्हाला जर पफ स्लीवची कटिंग आणि स्टिचिंग हवे असले तर तुम्ही नक्की हे बघून इथं कटिंग करून घेऊ शकता। इथं अटॅच देणार आहे मी 1.5 इंच पुढं अशा पद्धतीने। शिलाईच्या वेळेलाच मी इथं अटॅच करून घेते, सध्या असंच मी कटिंग करून ठेवून घेतलं। तर इथं बाहीच्या अस्तरवरची कटिंग झालेली आहे। आपल्याला इथं बॅकची कटिंग करणार आहेत आपण ब्लाऊजची। तर इथं बॅकची उंची मी बॅक साईडनंच मोजून घेते किती आहे बघून इथं। तर इथं 13.5 उंची रेडी आहे। तर इथं 1 इंच मार्जिंग न घेता मी अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायला सांगितलं होतं कस्टमरांनी, त्यासाठी इथं मी 14.5 घ्यायचं, ते इथं 15 इंच घेतले, अर्धा इंच म्हणजे त्यांना 14ची रेडी हवी आहे ब्लाऊजची उंची, त्यासाठी इथं अर्धा इंच वाढून घेतलं। आणि शोल्डर घेतलं मी 7.25 इंच आणि आर्महोल इथं 7 इंच घेते। इथं सुद्धा 7.25 यायला पाहिजे अशा प्रमाणाने इथं आखून घेतलं। खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, अशा प्रकाराने तुम्ही घरच्या घरी व्हिडिओ बघून तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग करून घेऊ शकता। नक्की तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा। तर 9 इंच छातीचं माप टाकलं आणि पुढे 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं। 1 इंच आर्महोल खोलसाठी घेतलेलं आहे, 1 इंच घेते मी बोटनेकमध्ये आणि अशा पद्धतीने आर्महोल शेप देऊन घेतलं। त्याच्यानंतर इथं अर्धा इंच शोल्डर उतर देऊन घेतलं। आता गळा रुंदी मी 4 इंचाचा ठेवणार आहे। तर बोटनेक आहे आणि डिझाईनचा गळा आहे, तर कशा पद्धतीने गळ्याची डिझाईन असली तर कशा पद्धतीने कटिंग करून स्टिचिंग करायचं ते पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये ह्या ब्लाऊजची मी बॅकनेकची डिझाईन बनवून तुम्हाला अपलोड करीन, तो सुद्धा व्हिडिओ नक्की जाऊन तुम्ही बघू शकता। आता इथं आर्महोल मोजून घेते मी। तर अशा पद्धतीने एका बाजूचं मी इथं 8.5 इंच आहे, तर आपल्याला इथं बरोबर 8.5 इंच यायला पाहिजे। तर इथं 7.25 इंच यायला लागले, तर त्याच्यासाठी मी इथं अर्धा इंच ते 1.25 इंच खाली वाढून घेते आर्महोल। तर इथं तुम्ही बघू शकता येत नाही, पुन्हा एकदा मोजून बघितलं तरीसुद्धा इथं आर्महोलची घेर भरत नाही, त्यासाठी मी इथं अजून अर्धा इंच वाढून घेतलं। त्याच्यानंतर आर्महोलचं खोल इथं अशा पद्धतीने देऊन देते आणि आता पुन्हा एकदा मोजून बघते। तर इथं मार्क केलेला ज्याला इथं शोल्डर अटॅच होईल, तर इथं बरोबर 8.5 इंच आर्महोल आलेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही चेक करत कटिंग करा, तरच तुमची कटिंग व्यवस्थित येईल। तर इथं अर्धा इंच उतार दिलेलं होतं, तिथूनच कटिंग केलं मी।
तर इथं फ्रंटला होत नाही अस्तर, तर दुसरा अस्तर घेते मी ह्याच्यासाठी. अशा प्रमाणाने इथं 36 साईजचा ब्लाऊजची माप आहे, ती छातीचा माप 36 आहे. तर खूप मोठा होतो ब्लाऊज आणि त्याच्यात पफ स्लीव्ज आहेत, त्यासाठी इथं अस्तर पुरला नाही मला, त्यासाठी इथं दुसरं घेतलेलं आहे पुढच्या बाजूला. तर जसं आहे तसं इथं आखून घेतलं बॅकचं पार्ट ठेवून इथं जसं आहे तसं आखून घेतला. इथं फ्रंटमध्ये काय काय चेंजेस करायचं आहे ते लक्ष देऊन इथं तुम्ही बघू शकता. तर इथं 2.5 इंच मी गळा रुंदी ठेवली आणि 3 इंच शोल्डर पट्टी ठेवते इथं. तर इथं 1.25 ते 1 इंच इथं शोल्डर कमी होणार आहे, कारण डीप नेक आहे. फ्रंट डीप नेक असल्यावरनं अशा पद्धतीने चेंज करून घ्यायचा असतो, तरच तुमचा ब्लाऊज परफेक्ट बसतो. किंवा तुम्हाला फ्रंटला पण डीप बोट पाहिजे असलं तर तुम्ही शोल्डर आणि आर्महोल किती आहे तेवढंच ठेवून घ्यायचं लागतो. तर इथं फ्रंटला डीप आहे त्यासाठी इथं चेंजेस करून घेतलं. तर इथं आर्महोलचं बघा 1/2 इंच मी आतल्या बाजूने घेतलेलं आहे घेर. आता इथं क्रॉस पट्टीचं 2-2 इंच दोन्ही बाजूला पण घेते आणि शेपसाठी मी एक्स्ट्रा 1 इंच घेते. अशा पद्धतीने जर तुम्ही क्रॉस पट्टीचं मार्किंग करून तुम्ही क्रॉस पट्टीचा आकार दिला तर खूप छान असं आकार येतो. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसं वाटतं ते नक्की कमेंटमध्ये कळवा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं मात्र विसरू नका. तर इथं 7 इंचचा गळा खोल ठेवलेला आहे, पुढचा डीप आहे भरपूर, त्यासाठी इथं शोल्डर कमी घेतलेला आहे. आर्महोल किती घेतलेलं होतं तेवढंच घेतलेलं आहे, आर्महोलमध्ये चेंजेस करायचं नाही आणि शोल्डर फक्त शोल्डरमध्ये कमी करून घ्यायचा असतो आपल्याला. तर इथं बाजूला मी इथं टक्ससाठी वाढून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. वरच्या बाजूला 1/2 इंच आणि खालच्या बाजूला 1 ते 1.25 अशा पद्धतीने तुम्ही वाढून घेऊन कटिंग करून घ्या. कुठं किती लागतंय ते व्यवस्थित रीतीने इथं तुम्ही बघून कटिंग केलं तर एकदम परफेक्ट तुमचा ब्लाऊज तुम्हाला बसून जाईल. तर अशा पद्धतीने इथं फ्रंटची सुद्धा इथं कटिंग झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथं क्रॉसपट्टी मागची बाजू आणि बाहीची आता आपल्याला मेन फॅब्रिकवर कटिंग करणार आहोत आम्ही. तर चला इथं मेन फॅब्रिकची पण इथं कटिंग दाखवेन तुम्हाला. आता आपल्याला सर्वात आधी कटिंगच्या वेळेला इथं डिझाईन व्यवस्थित बघून घ्यायचा असतो, उलटी सीधी कशा पद्धतीने आहे म्हणून. तर इथं तुम्ही बघू शकता मोठी बॉर्डर जर मी इथं बाहीला घेतलं तर ही डिझाईन आहे ती पाटीत उलटी दिसणार आहे. पाठीमागची बॉर्डर कमी आहे ती इथं तुम्ही बघू शकता. मी कापड इथं तुम्हाला दाखवलं आहे अशा प्रमाणाने आहे. तर मी समजून सांगितलं होतं कस्टमरला, तर त्यांनी चालतंय म्हटले, ती मोठी बॉर्डरच आपल्याला बाहीला घ्यायला सांगितलेत. त्यासाठी त्यांनी घातणार आहेत तर त्यांच्या पद्धतीने त्यांनी कसं सांगितले त्याच पद्धतीने मी इथं स्टिच करून द्यायचा असतो. तर त्यासाठी मी इथं कटिंग करते आणि बॅक नेक मी इथं दुसरा व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे, लगेच स्टिचिंगचा अपलोड करीन. हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर नक्की तो पण व्हिडिओ बघा. खूप सुंदर अशी डिझाईन सांगितलेलं आहे कस्टमराने, त्यानुसारानेच मी इथं डिझाईनची कशा पद्धतीने नेक ड्रॉ करायचं आणि कशा पद्धतीने स्टिच करायचं ते सुद्धा पूर्ण सविस्तर माहितीसोबत व्हिडिओ अपलोड करीन लगेचच. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे जाऊन बघू शकता. तर इथं फ्रंटची पण कटिंग करून घेतलं मी, क्रॉस पट्टी आणि बाहीची पण कटिंग करून घेते. इथं तुम्ही बघू शकता हा जी नेक डिझाईन आहे ती खालच्या बाजूने उलटी झालेली आहे आणि ही अशी पाहिजे होती. तर कस्टमरला विचारूनच मी इथं त्यांनी जसं सांगितलं त्याच पद्धतीने इथं कटिंग केले. अजून एकदा फोन करून मी विचारलं त्यांना असं उलटी डिझाईन होते म्हणून. असू दे म्हटलं त्यांनी, त्याच्या कारणाने मी इथं कटिंग केलं त्यांच्या आवडीनुसारानेच. तर इथं पूर्ण कटिंग झालेले आहे. ह्या ब्लाऊजची बॅकची डिझाईन अपलोड करीन, नक्की तुम्ही बघू शकता. आणि ब्लाऊज स्टिच झाल्यावर सुद्धा तुम्हाला दाखवेन कसं झालं आहे ते, नक्की मला कमेंट करून सांगा. तर इथं मागची पट्टी आणि इथं हुकलूक पट्टीसाठी इथं अस्तरवर कटिंग करून ठेवून घेते मी. कटिंगच्या वेळेला परफेक्ट एकदम कटिंग करून ठेवून घेतलं की
ब्लाऊजची स्टिचिंग लवकर होते. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज झाला आहे. तर हा दोन्ही ब्लाऊज सेम प्रिन्स कटमध्ये आहेत. फ्रंट प्रिन्स कट आणि बॅक नेक आहे ती सेम आहे 3 इंची पण. तर ही पण लगेच मी कटिंग करून घेते. चला तर अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.